बुल्ढाना में एसटी बस किराए बढ़ोतरी के खिलाफ उद्धव ठाकरे गुट ने चक्का जाम आंदोलन किया है। खामगांव बस स्टैंड के बाहर यह प्रदर्शन हुआ, जिसमें शिवसेना के कार्यकर्ताओं ने राज्य सरकार के फैसले पर कड़ा विरोध व्यक्त किया। बुल्ढाना के खामगांव में जहां एसटी बस किराए बढ़ोतरी को लेकर आम जनता की नाराजगी अब सड़कों पर दिख रही है, उद्धव ठाकरे गुट के शिव सैनिकों ने खामगांव बस स्टैंड के मुख्य गेट पर चक्का जाम कर दिया। प्रदर्शनकारियों का कहना है कि एसटी बस को आम जनता की जीवन रेखा माना जाता है और किराए में बढ़ोतरी गरीब और मध्यम वर्ग के लिए असहनीय है। इस प्रदर्शन के दौरान शिव सैनिकों ने राज्य सरकार के खिलाफ नारेबाजी की और मांगी कि यह फैसला तुरंत वापस लिया जाए। उनका कहना है कि सरकार को आम जनता की परेशानियों को समझना चाहिए। शिवसेना खामगाव तालुका व शहराच्या वतीने जे काही शासनाने एसटी महामंडळाची भाडेवाढ केली त्या विरोधात आम्ही या ठिकाणी चक्काजाम आंदोलन केलेले आहे आणि या मुजोर सरकारने जो जनतेचा खिसा कापला त्याचा निषेध म्हणून त्यांनी ताबडतोब ही भाडेवाढ रद्द करावी व जुन्या भाडेवाढीप्रमाणे चालू ठेवावे अशी आमची मागणी आहे। निवडणुकीच्या पहिले जे काही आश्वासनं दिले ते पूर्ण करावे। फक्त जनतेचा खिसा कापण्यासाठी ही भाडेवाढ केलेली आहे, त्यामुळे या ठिकाणी आम्ही शासनाचा निषेध केलेला आहे। तसेच ज्यावेळेस सरकार कोण चालवते हे सुद्धा या ठिकाणी कळत नाही, कारण की जे परिवहन मंत्री आहेत त्यांना विचारण्यात भाडेवाढ झाल्यावर त्यांना विचारण्यात आलं तर माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी असं सांगितलं की बा मला या गोष्टीची माहिती नाही, कोण चालवते हे सरकार नेमकं हे सुद्धा कळत नाही। समजा आता आम्ही खामगाव तालुक्यात खामगाव डेपो आहेत त्या ठिकाणी नुकताच गाजावाजा करण्यात आला, 10 बस नवीन देण्यात आल्या, परंतु मी माहिती घेतली असता ज्या चांगल्या चालू स्थितीतल्या 7 बसेस आहेत ह्या बाहेर देण्यात आल्या, म्हणजे 10 बस दिल्या आणि त्यातल्या 7 बसेस बाहेर दिल्या। जळगाव जामोद डेपोला 3 दिल्या, 1 दिली, मलकापूर डेपोला 3 दिल्या, शेगाव डेपोला 3 दिल्या, म्हणजे खरं तर 3च बसेस या ठिकाणी आल्या। शासन फक्त जनतेला चुकीची माहिती देऊन दिशाभूल करते आणि विकास करण्याचा आम्ही या ठिकाणी खूप एसटी महामंडळाचा विकास करत आहोत अशा गप्पा मारते हे यातून सिद्ध झालं। या ठिकाणी खामगाव शिवसेना तालुक्याच्या वतीने आम्ही या जनतेसाठी हे भाडेवाढ रद्द व्हावी ही आमची आजच्या आंदोलनातील मागणी होती।